चिंगी व्यवस्थित ठेवा बाळा सगळं। हे बघ ही पण वही संपली आहे, नवीन घेऊयात। हा हो घ्यावीच लागणार आहे। किती खराब झाली आहे बॅग। काय हे चिंगी, उद्या गणिताचा पेपर आहे बाळा तुझा, सांगितलं का नाही? खरंच? बघू। कधी दिले हे टीचरने? आई याला 1 आठवडा झाला, पण मी विसरूनच गेले तुला सांगायचं। चिंगी परीक्षेचं वेळापत्रक कोणी विसरतं का बाळा सांगायला? इकडे अहो इकडे। तू वेळापत्रक विसरली म्हणजे? अशी कशी काय विसरलीस तू? तुझं दप्तर सुद्धा आईने भरून द्यायचं आणि तुला तुझी जबाबदारी कळत नाही? लहान राहिलीस का तू आता? अहो कशाला चिडताय? ये चल बसा तो। आनंदी पुरे थांब। नको, नाही नाही मला याशी बोलू दे, तू मध्ये पडायचं नाही। थांब, काय चाललंय तुझं? हा तू कसं काय विसरलीस? तुला तुझं काम जमत नाही? परीक्षा आहे ना तुझी उद्या, अभ्यास कसा करणार आहेस तू आता? हा ये इकडे ये, बस चिंगी बाळा बस, चिडू नका बरं। ते दाखव। नाही तू थांब, काय दाखव इकडे? नाही नाही थांब तू, आज जाऊन बोलूयात, मला महत्त्वाचं बोलायचं। नंतर बोल, ऐका बरं, इथेच बोल ना। काय ते चिंगी आधी मला दाखव तुझं वेळापत्रक। नाही बोलू शकत, आज जाऊन बोलूयात। चला बरं तुम्ही थांबा बाळा। एवढं काय महत्त्वाचं बोलायचं? मी बोलतो ना तिच्याशी। वातावरण तापलेलं दिसतंय। तू काय केलंस का? नाही। मग मी वेळ टीव्ही बघते। पडलं ते राहू दे, पडू दे। तू आधी तिची बाजू घेणं बंद कर। तू बघतेस हा तिच्या चुका पाठीशी घालतेस, कशी बेजबाबदार होत चालली ती। परीक्षेचं सांगितलं नाही म्हणून ती लहान मुलगी बेजबाबदार झाली? अहो लहान आहे ती, असं ओरडून बरं वाटतंय का तुम्हाला? समजून सांगायला हवं ना आपण तिला। लहान मुलांना समजून सांगितलं गेलं पाहिजे, मला सगळं मान्य आहे, पण जेव्हा वेळ येते ना तेव्हा त्यांना ओरडा पण दिला पाहिजे, नाहीतर मग हे असं होतं। जबाबदारी काय जर का तिला शिकवलं नाही ना तर आयुष्यभरासाठी बेजबाबदार होईल ती। मेहनत केल्याशिवाय काहीच हाती लागत नाही, मेहनतीची किंमत तिला कळायला नको? चिंगी खूप मेहनती आहे, पण लहान आहे ती, विसरतीये गोष्टी सांगायला। यात काय बरं एवढं मोठं आहे? म्हणजे मला ना असं वाटतं आपण तिला समजून घ्यायला हवं, चिडायला नाही पाहिजे आपण। समजून तुला किती घ्यावं मी, आणि बघतेस तिचीच बाजू घेत राहतेस तू। आपणही चुकतोय ना तिच्या बाबतीत। हे बघा म्हणजे घरात इतक्या दिवसापासून कसं वातावरण होतं, तुमच्यावर जे काही आरोप झाले त्यामुळे ती 15 दिवस शाळेत जाऊ नाही शकली। 15 दिवसानंतर ती शाळेत गेली, तिने तिचा अभ्यास पण पूर्ण केला। ते करावं लागणारच होतं आनंदी, माहितीये मला, पण आपण सांगितलं तिला अभ्यास पूर्ण कर म्हणून, तिने स्वतःहून अभ्यास पूर्ण केलाय आणि फक्त वहीत नाही लिहून ठेवलं, ती समजून घेत होती सगळं। आणि बरं मला सांगा, आई वडील म्हणून आपणही चुकलो ना? चुकलो आपण। आता माझीही चूक झाली, मी तिच्या दप्तरात नाही बघितलं, तिने वेळापत्रक ठेवलं होतं ना परीक्षेचं, मी पण बघायला हवं होतं। वडील म्हणून तुमचीही काही जबाबदारी आहे, आपण दोघंही चुकलोय, पण असं ओरडायला नाही पाहिजे आपण तिच्यावर। मला काय वाटतं आता काय महत्वाचं आहे, उद्या तिची परीक्षा आहे आणि तिचा अभ्यास झाला नाही, तिचा अभ्यास जास्त महत्वाचा आहे आता आपल्यासाठी। आपण अभ्यास पूर्ण करून घ्यायला हवा तिच्याकडून। तुला जे करायचंय ते तू कर, ठीक आहे, मी नाही आता बोलत, पण जर या परीक्षेत ही नापास झाली तर बघा मग आम्हा दोघांच्या मध्ये तू नाही पडायचं आनंदी। ती नापास नाही होणार, हुशार आहे चिंगी, आणि तिच्या अभ्यासाची जबाबदारी माझ्यावर। बस मी आल्याच। चिंगी काय चाललंय बाळा? अभ्यास नाही करायचा आहे तुला? बाबा चिडले ना तुझ्यावर, चल ये चल पटकन। चिंगी अहो ते तू हिची बाजू घेतेस ना आणि टीव्ही बघत बसली। टीव्ही कोणी लावला? आजीने लावला टीव्ही। मम्मी विचार केला की थोडा वेळ टीव्ही बघून घेते। थोडा वेळ? तुझ्याकडे किती वेळ अभ्यासासाठी तुला माहितीये? राघवा मी नाही लावला टीव्ही, हिने लावला, म्हणजे लावल्यामुळे माझे डोळे तिकडे वळले। आजी तूच लावला? चिंगी पुरे आता, तुझ्यामध्ये अजिबात सिरियसनेस नाही का ग? हा अहो एक मिनिट तुम्ही शांत बाबा, तू बघतेस ना? थांबा थांबा थांबा। काय आनंदी टीव्ही का? राघवा म्हणजे आता कसं आहे, मला रात्रीचा टीव्ही बघावाच लागतो ना, झोप नाही येत मला, झोपेचा प्रॉब्लेम आहे ना। हा ठीक आहे, मला सगळ्यांशी बोलायचं होतं। आज रात्री ना आपण एक खेळ खेळायचा। खेळ? रात्री काय खेळ खेळायचा आनंदी? आनंदी उद्या पेपर आहे तिचा।
खेळ खेळायचा. ठीक आहे, तर खेळ असा असेल की आज रात्री सगळ्यात जास्त कोण जागेल ह्याची स्पर्धा लावायची. बसल्या जागेवर काय करायचं बाई, मला तर आता झोप येते. नाही आई, बसा बसा, खेळ सगळ्यांनी खेळायचा. हा, तर जागण्यासाठी काय करायचं, आज आपल्यासाठी महत्वाची कोणती गोष्ट आहे, आवडती गोष्ट कोणती आहे ती पूर्ण करायची. माझ्यासाठी आवडती गोष्ट एकच आहे, झोप. नाही आई, जागण्यासाठी काय करू शकतो ती गोष्ट करायची. जागण्यासाठी मग टीव्ही बघू का? ठीक आहे, चला हे घ्या टीव्ही बघा तुम्ही. तुम्ही काय करणार? माझं काय? तुम्ही पण सगळ्यांनी खेळ खेळायचे ना. तुमचा पण अभ्यास असतो, ते कलम पाठ करायचे असतात तुम्हाला, ते तुम्ही करा. हा ठीक आहे. तू काय करणार सांग, तुझं काय महत्वाचं काम? अभ्यास. अभ्यास. चला अभ्यास करू. ही मस्त आयडिया. मी माझे सगळे बुक्स घेऊन येईन. नाही, आपण एक काम करत आतल्या खोलीत जाऊयात. आजी टीव्ही बघते ना. जा, आपल्याला त्रास नको व्हायचा. घे सगळं घे. चल असं घे 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 घे. चल 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 चल. चला चला चला, पटकन पटकन पटकन. नीट करा अभ्यास. आई झोपू नकोस, टीव्ही बघतेस ना तू? हो, टीव्ही बघते मी. खरंच हा खेळ खेळायचा आहे का राघवा? बघितलंस तुझ्या सुनबाईने किती दिवसानंतर मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. तिला साथ दे ना. देणार देणार. आनंदीसाठी मी काहीही करेन, जागेन रात्रभर. हे बघ चिंगी, 1 मिनिट देते हा तुला. सोडव गण. टाइम सुरू झालाय हा. आई झालं. चुकलं ना बाळा. बरं ठीक आहे, चल मी आता 1.5 मिनिट देते तुला. हा, आरामात सोडवायचं, घाई नाही करायची. घे चल. आरामात, घाई नाही करायची. आई झालं. चिंगी चुकलं बाळा. किती वेळा ट्राय केलं तरी आन्सर मिळत नाहीये. कुठली स्टेप चुकले काहीच कळत नाहीये. ठीक आहे, पण मगाशी असंच सोडवलंस तू गणित. हातचा नाही का आपण घेतल्यावर. हातचा म्हणजे? माझं आता इंग्लिशमध्ये कसं समजावून सांगू तुला. म्हणजे बघ, जेव्हा छोटी संख्या असते ना तेव्हा त्यातनं आपण काय म्हणतात तुम्ही मायनस ना, जेव्हा मोठी संख्या मायनस करतो ना तेव्हा वर हातचा घेतो बघ. आई मला काही कळत नाहीये. अगं कसं समजावून सांगू तुला. आधीची सोपी गणितं सोडवली, पण आता ही कठीण गणितं कशी सोडवू? मी फेल होणार आहे उद्याच्या परीक्षेत. चिंगी बाळा असं का बोलतेस? हुशार आहेस तू, फेल वगैरे काही होणार नाहीयेस तू. पण अभ्यासच नाही झालाय ना. आणि बाबा त्याच्यावरच रागवलाय मला. माहितीये मला, बाबा चिडले तुझ्यावर, पण काळजी कशाला करतेस? अभ्यास तर करावाच लागणार आहे ना. आणि मी आहे ना तुझ्या सोबत. तुला जर काही वाटलं तर मला विचार, मी 1000 वेळा तुला समजून सांगेन. काळजी नको करू. काय ग, काय चाललंय? चिंगी बाळा, अभ्यास नाही झालाय ना तुझा. उद्या परीक्षा आहे, तुला नापास होण्याची भीती वाटतेय हो ना? अच्छा, परीक्षा उद्या आहे आणि अभ्यास झालेला नाहीये. आणि तुझ्याकडनं असं पहिल्यांदा घडलंय ना, परीक्षेचं वेळापत्रक तुम्हाला दाखवलं नाहीयेस. अच्छा, हो का? अगदी माझी मुलगी शोभतीये. माझा पण कधीच वेळेवरती अभ्यास व्हायचा नाही. पण काय ग आनंदी, तुझे पण काहीतरी गुण उतरले असतील ना, का फक्त माझेच गुण आहेत? ते काही नाही, नीट छान अभ्यास करेल ती आणि उद्या परीक्षेला जाईल. चिंगी, मी काय म्हणते, रात्री जरा उशिरापर्यंत अभ्यास करूया की सकाळी करूया? म्हणजे झोपेत ना अभ्यास करण्यात काहीच अर्थ नाही. तुला झोप येणार असेल तर तसं सांग मला. काय करूयात? नाही, आत्ताच करूयात. तू नको काळजी करू, करेल ती अभ्यास. मी आहे ना. बाप्पाचं औक्षण अश्विनीच करा. आई आई, खेळ खेळ
खेळतो ना आपण, हा हा लक्षात आहे ना? हा हा आनंदी ते साडी ना हे बाळा आनंदी या साडीप्रमाणे आपण आय शॅडो करूया. ओके आनंदी हा लागेल का ग? हो खेळ चालू ठेवायचं तर चहा लागेल ना. लवकर असं विचारत होते तिला मी. का अशी माझी परीक्षा घेतलीस? जा तू कर त्यांच्यासाठी चहा. ही झोपणार नाही याची काळजी मी घेते. जा. सोडवा बाळा गणित, आलेच मी. आनंदी चल ग लवकर. झाला की नाही तुझा चहा? हो, आईनं ते वेलची आणि आलं लागतं ना. रात्र झाली आता. नको ती वेलची बिलची. पटकन चहा करून दे. कधी होणार ग चहा आनंदी? कधी कधी वाटतं नळाला ना पाण्याऐवजी चहाच यावा. हो, चिंगी झोपली नाही ना? नाही ग तू काळजी करू नकोस. तिला झोप येणार नाही याची नीट सोय केलीये. म्हणजे नको ग काळजी करू. तू लवकर चहा कर. तुम्ही जादू केलीये? अहो, फसते तुमची जादू. नाही ग तू खरंच काळजी करू नकोस. हे लवकर कर आणि तिचा अभ्यास घे. एवढा चहा टाकते मग जाते. तू नको करू चहा. मी करते चहा. तसाच आहे चहा. मी सांगते ना, फसते तुमची जादू. आता रिपीट टेलिकास्ट पण सुरू झाले. तेच तेच बघून बघून झोप येते मला. मस्त. माझा ट्रॅक पण संपला. अश्विनी आता काय बघणार? सिन्सिरिटी मला खूप आवडते अश्विनी. तुला उशीर होत असतानाही तू घाईघाईत काम नाही करत. रमाताई, नळातून चहा? पण म्हणजे बंद कर बंद कर. पण म्हणजे नळातून चहा आला. पण इथे नाही झाला चहा. रमाताई, म्हणजे वरच्या टाकीत पण चहा झाला असेल. आता सोसायटीत सगळ्यांच्या घरी नळातनं चहा येणार. मी सांगते तुम्हाला, तुम्ही जादू करू नका. फसते तुमची जादू. सॉरी. आनंदी, हा काय झालं? कुठे काय झालं? अगं किंचाळलीस ना? ते चटका. आईंचा चहा टाकत होते ना, झोपेते मी पण चटका लागला. चटका. फार फार लागला का? नाही नाही, फार नाही लागली. बर ठीक, सांभाळून. काय झालं? अगं तू लाडू बनवले होतेस ना, तेच खात होतो मी आज. छान झाले. थँक्यू. आज चिकट झाले, धुवायला आलो होतो. मी काय म्हणते, एक काम करा. आता चहा टाकलाय तुमच्यासाठी. मग चहा घेतल्यानंतर तुम्ही लाडवाचे, चहाचे असं एकत्रच हात धुवा ना. म्हणजे आता हात धुतल्यानंतर चहा प्यायला तो काय फरक पडतो? काहीच नाही फरक पडत. मग जागरण झाले तुला. मी काय करते, तुम्ही हात धुवा, पाणी टाकते.
का पण नळाला पाणी असताना हे पाणी का वाया घालवतेस? ते लिकेज आहे. लिकेज आहे ना, काय? पाणी गळतंय नळातनं. हा मग तुम्हाला सांगितलं का ना, मी फिक्स करतो ना. छोटीशी गोष्ट आहे, त्यात काय सांगायचंय तुम्हाला? मी करतो थांब. अहो ऐका ना, आनंदी थांब एक. ऐका तर. थांब. काय ग, चहा का टाकला इथे? सकाळचा होता. सकाळचा चहा खराब झाला होता ना, तो टाकला, तर नवीन चहा करायला घेतला ना, म्हणून हे सगळं. बर ठीक आहे. घेत पा माझे काय झालं? हे म्हणजे पाणी येत नाहीये ना आता, गळत नाहीये. थांब. नाहीये लिकेज. हो नाहीये. तू तर म्हणत होती लिकेज आहे. मग काल होतं. अच्छा काल होतं, आता नाहीये. बरं ठीक आहे, परत काही असं झालं तर मला सांग. नक्की सांगा. ठीक आहे. हो आणि सांभाळून. हो. तुमची जादू नको. मी स्वतःच्या हाताने चहा टाके. तुम्ही काही करायचं नाही रमते. पण मी एक जादू आधीच केली, त्याचं काय? ती नीट झाली असेल ना? चिंगी 11 3s are 33, 11 4s are 44, 11 5s are 55, 11 6s are 66, 11 7s हा? ती जागी राहावी ना म्हणून मी एनर्जी दिली आहे तिला. काय बोलताय तुम्ही? अहो ती दमणार नाही का? उद्या परीक्षा आहे तिची. पेपर लिहिताना झोपली तर मग काय करायचं? मी करते काहीतरी. माझे चिंगी बाळा, दमलीस ना ग? पाणी देऊ तुला? घे पाणी, घे बरं. आई माझा अभ्यास झालाय, आता मी झोपते. हो हो हो. तुमच्या कॉम्पिटिशन मध्ये मी हरली तरी चालेल. माफ कर ना बाळा. झोप, शांत झोप. आता कसलाच विचार नाही करायचा. हा, शांत झोपायचं. चांगला पेपर जाणार. हा, काही पद्धत आहे? सॉरी अगं, मला काय माहिती इतकी दमेल ती. बरं झालं वेळेत खोलीत आलो आपण. किती दमली ती. हो पण आता चांगली झोप लागेल तिला. पण तिने अभ्यास केलाय की नाही देव जाणे. केलाय तिने अभ्यास. बघ ना तू, सगळी सम्स तिने व्यवस्थित सोडवली. बरोबर आहेत ना उत्तर. हुशार आहे तशी चिंगी. देवा, चिंगीचा उद्याचा पेपर व्यवस्थित जाऊ दे रे बाबा. हो एकदम हुशार आहे ती. माझ्यावरती गेलीये. पैकीच्या पैकी मार्क मिळतील बघ तिला. राघव उगीच काळजी करतो. आधी चहा दे ग बाई. रात्रभरच्या जागरणाने अंग मोडून आले माझं. चहा तयार आहे, घ्या घ्या. का तू का? आनंदी कुठे आहे? आता तू बघितलंस ना, आनंदी चिंगीचा अभ्यास घेत होते. रात्रभर दोघींनी जागरण केलेलं आहे. आनंदीला कशाला सांगायचं म्हणून मी चहा बनवला. घे पी. कसं झालाय? पिऊन बघ ना. आनंदीच्या मागे लागली होतीस ना, चहा चहा करत होतीस. माझ्या हातचा पिऊन तर बघ. चांगला आलाय ना? बाबा मी पण पिऊ चहा? राघवा, राघव नको रे, आज परीक्षा आहे पोरीची. बाबा तू रागवलायस ना माझ्यावर, पण माझा सगळा अभ्यास झालाय आणि मी पास होणार आता, तरी चांगल्या मार्कांनी. मला माहिती आहे तू पास होणार आणि चांगले मार्क मिळणार. आईने जो अभ्यास घेतलाय तुझा, चहा हवाय ना तुला? अहो नको. थांब ग, मी बनवलाय. घे. असा चहा पिता तुम्ही रोज? त्याच्यापेक्षा दूधच बरं.
मग लहान मुलांनी ना दूधच प्यायला हवं. मोठी माणसं पितात चहा, चांगला नसतो तो. बरं ठीक आहे, चल मी तिला शाळेत सोडून येतो. नाही नाही, आज मी जाणार सोडायला. चल बाळा चल. मला मॅडमशी पण बोलायचं आहे ना तिच्या. नाही ते नोट्स वगैरे देतात ते सगळं ठीक आहे, पण असं लहान मुलांवर विसंबून नाही राहू शकत. मी जाते. चल येतो. हो, ऑल द बेस्ट चिंगी. इतके दिवस वेड्यासारखी आनंदीला वेगवेगळ्या गोष्टीत रमवायचा प्रयत्न करते, पण तिचा जीव तर माझ्या लेखीत आहे. चिंगी खुश आहे तर आनंदी ही थोडी थोडी का होईना पण दुःखातनं बाहेर येते.